हा? नाही, ऐकायला यायचं प्रमाणही कमी झालेलं दिसतंय. नाही नाही, तसं काही नाही मामांची, खरंच तसं काही नाही. सुनबाई, आज पूजा सुरू झाल्यापासून बघतोय तुम्ही गप्प आहात. काही खास कारण की आमचं काही चुकलंय? नाही मामांजी, तसं काही मनात देखील आणू नका. खरं तर मला आपल्याशी एका वेगळ्याच विषयावर बोलायचं होतं, पण तुम्हाला आवडेल ना आवडेल. एक सांगू, तू बोलत नाहीस हेच मला आवडत नाही. काही वाईट बातमी नाही ना? नाही नाही, तसं काही नाही. खरं म्हणजे आपल्या साऱ्यांच्या सुखाचं आहे. प्रस्तावना लांबली, मुद्द्याचं बोला. त्याचं काय मामांची, सगळं कसं वेळच्या वेळी झालेलं बरं असतं. सध्या वातावरण बिघडलेलं आहे, तेव्हा काही विपरीत घडायच्या आधी. सुनबाई, हुशार आहेस. आजूबाजूचं बोलून नेमका मुद्दा सुचवला. हो तात्या, जगातल्या सगळ्या बायकांचं हेच तर वैशिष्ट्य आहे. ताकाला जायचं आणि भांड्याला पोहायचं. एक जात सगळ्या सारख्या. असं तुम्हाला किती जणींचा अनुभव आहे हो? अगं, अनुभव कसला आलाय, पण आपलं शितावरून भाताची परीक्षा ऐकलंच मामांजी? अरे बाय, अरे तू तर खरा शाळा मास्तरच व्हायचास. उठसूट म्हणी आणि वाक प्रचार, जसं काही सगळं ज्ञान तुलाच आहे. तेच तर म्हणते मी. काय तेच तर म्हणते मी. नाही तर काय. हे बाबा, तिला जे कळलंय ते मला कळलंय. बर, पण तिला जे कळलंय ते तुला कळलंय की नाही हेच मला कळत नाहीये. म्हणजे असं की आता आपली सोनाली आता लग्नाची झाली नाही का? तिचं लग्न नको का करायला? सुनबाई, तू काही काळजी करू नकोस. मी मुलगा केव्हाच बघून ठेवलाय. माझ्या मित्राचाच नातू आहे. गणगंज संपत्ती आहे, कशाचीही कमी नाही. अगदी खूप शिकलाय आणि आणखी शिकणार आहे. अहो तात्या, सोनालीला तिच्या मनाप्रमाणे शिकू तर द्यायला आधी. तिच्या पुढच्या शिक्षणाला तिकडच्यांची काही ना नाही. दोघांना हवं तेवढं शिकू द्या, पण लग्नानंतर. काय सुनबाई? तेच तर म्हणते मी. काय तेच तर म्हणते मी. सारखं सारखं हात सोडा ना. हात सोडा. मला सांगा, आपल्या सोनालीचं लग्न व्हायला हवं ना? हो. मग ते जरा लवकर झालं, ती चांगल्या घरात गेली तर काही बिघडणार आहे? नाही. मग तेच तर म्हणते मी. निघायचं ना, मग गाडी तयार आहे, साफ करून आणली. गाडी नीट साफसूफ करून ठेवलीस ना? पण रागवताय कशाला? वहिनी साहेब यांनी सांगितली तशी साफ करून आणली. बर बाबा, आमचंच चुकलं. झग मारली. तेच ते म्हणतोय मी. काय तेच ते म्हणतात? चल चल, तेच तर म्हणतो मी. आई, अगं ए आई. काय ग? अगं किती वाट पाहशील हो? हे बघा नो, मुलींची लग्न वेळेवर झाली ना की त्यांना माहेरपणाची ओढ लागते. तू कशी आलीस माहेरपणाला, तशी माझी सोनाली पडेल. अगं, दोन आईची माहेरवाशीण म्हणून मला हत्तीचं बळ येईल. मग मी तुमचं गोड कौतुक करेन, तुम्हाला गोडधोड करून घालीन. आई, खरंच किती माळू आहेस का तू? पण हिला आहे का त्याची किंमत? किती वाट बघायची? मामंजीला काय वाटेल? त्यात काय वाटायचं आहे आणि वाटून उपयोग काय आहे? सगळा व्यवस्थित गोंधळ घालून टाकलाय पोरीनं. आता आणि काय झालं? पाहुण्यांकडे जाऊन आलो मी. त्या मुलाला ट्रेनिंगचं बोलावणं आलंय आणि अजून हिचाच पत्ता नाही. अहो तात्या, परीक्षा संपल्यावर निघेलच ती, नाहीतर गेली असेल कुठे. जाऊन जाणार आहे कुठे? गेली असेल डोंगर चढायला. सगळे डोंगर चढून झाले की मग येईल परत. डोंगर चढायला नाही, माउंटेनिअरिंग म्हणतात त्याला. साऱ्या जगात मान्यता आहे त्याला आणि बक्षीसही मिळतात. तेच ते, गिरी काय आणि डोंगर काय. गिर्यारोहण करतायत म्हणे. आधी संसाराचे डोंगर चढून दाखवा म्हणाव.
हत्ती एवढा डोंगर चढायचा आणि उंदरा एवढी ढाल आणायची. उंदरावडी का चांगली हत्ती एवढी ढाल जिंकून आणली यावेळेस. सोनू आई सोनू जा तात्यांच्या पायावर घाल. हो काय झालं तात्या? नाही, सोनालीचा सोनोपंत झालाय का ते पाहतोय. म्हणजे आता गावात आलाच आहात तर जरा भारतीय वेशात या म्हणजे झालं. असं काय वाईट या ड्रेस मध्ये हल्ली कितीतरी मुली घालतात, हो की नाही गाई? ते सगळं तिकडे शहरात. इथं गावात असले कपडे घालून फिरायला लागलीस तर लोक तुझ्याऐवजी माझ्याकडे डोळे वटारून बघतील, समजलं? ए आई तू सांग ना ग तात्यांना. मामांजी आता आली आहे ना ती, बदलेल हळूहळू. बदलेल हळूहळू म्हणजे काय ग? ते तुला नाही कळायचं. हे बघ तू आता प्रवासातनं आली आहे ना, मी चहा करते, तू आधी आंघोळ करून घे. चल लवकर. ए येडाबाई, आणि हे टॉवेल कुडी का न्यायचं? ओ सॉरी, दे ना प्लीज. थँक्यू. वा सोनूबाई, शहरात राहून तिकडची नाटकी भाषा चांगलीच शिकली आहेस, पण एक खेड्या समजला? ए एवढी दादागिरी? लग्न झाल्यावर एवढा रुबाब? असं कसं ग? ते तुला नाही कळायचं इतकं. मग केव्हा कळेल? हळूहळू. म्हणजे सावकाश, धीरे धीरे, आस्ते आस्ते, नंतर. नंतर म्हणजे केव्हा? नंतर म्हणजे चांगला प्रश्न आहे ताई. शेट. नंतर म्हणजे नंतर म्हणजे हा नंतर म्हणजे ना आता नव्हे. शेट. नको सांगू जा. लांब केस असणं हे स्त्रीच्या सौंदर्याचं लक्षण आहे, नाहीतर ही आमची सोनी. काय केलं मी? काय केलं काय? बघ ना तुझा अवतार. शिमग्यातलं सोंग का वांग्यातलं भूत? असू दे. असू दे काय असू दे. काय म्हणतील हो तिकडची माणसं? तिकडची माणसं म्हणजे? तिकडची म्हणजे त्या तिकडची. तिकडची निघाले आज तिकडच्या घरी. काय फालतूपणा चाललाय? कुठलं तिकडचं घर? अगं वेडे, तिकडचं म्हणजे सासरचं घर. सासर? त्याचा इथे काय संबंध? अगं वेडे, इथं नाही तिथेच संबंध आहे. लग्न झाल्यावर तुला कळेलच. ओहो, म्हणजे माझ्या लग्नाचा इश्यू आहे तर. अगं सोनू, केवढ्या मोठ्याने असतेस, काय हा पोरकटपणा? अगं लग्नाची मुलगी ना तू, उद्या बाशिंग बांधून उभं राहिल्यावर काय करशील? ते मी बांधणारच नाहीये. म्हणजे लग्नच करणार नाहीये मी. चांगले पान फेडले. वा, तात्यासाहेब तिचा माझा संबंधच काय? असं गुलू बोलताना बरं वाटलं काय? शेण खाताना गोड वाटलं आणि खाल्ल्यावर ढेकर दिल्यावर कडू लागायला लागलं. एवढी घाई होती तर बापाला सांगायचं होतंस, मला शिक्षण नको आहे, मला संसार हवाय म्हणून. आणि म्हातारे, भिकार लाड करून हिच्याकडे दुर्लक्ष केलंयस, याचा तिनं गैरफायदा घेतलाय. ठीक आहे, जे झालं ते दोघांनी निस्तरायला पाहिजे. म्हाताऱ्या, सांगून ठेव आपल्या ड्युटीला, 8 दिवसाच्या आत जर जोडीनं पाया पडायला आला तर ठीक, नाहीतर. तात्यासाहेब, आम्ही तुमच्या शब्दाच्या बाहेर कावा आहोत का? हिची काय हिंमत आहे नाही म्हणायची? चल रे, तात्यासाहेबांच्या पाया पड. आमची नाक तशी सरळ वळणाची आहे बरं का. हो तात्या, वळण सरळ कसं असू शकेल? हा? ये. नमस्कार कर ना. अगं, वाकून नमस्कार कर. जा.
ही आमची मोठी मुलगी. माहेरपणाला आली आहे. तुम्हाला हिला काय विचारायचं असेल तर विचारा. हो हो. नो दॅट्स ऑल राईट. वास्तविक या सगळ्या पारंपरिक पद्धती आता कालबाह्य झाल्यात. एम आय राईट मिस सोनाली. सोनाली, तुमचं काय मत आहे याबद्दल? ॲब्सोल्युटली करेक्ट. पुढे शिकायची इच्छा? हो, खूप शिकायचंय मला. स्वयंपाक करता येतो का? ते स्वयंपाकीलाच विचारायला हवं. मी शिकवलंय तिला सगळं, शिवणकाम, भरतकाम. आणि योगासनं पण करते. आणि हो, जुडो कराटे पण येतात. स्विमिंग, ट्रेकिंग, स्केचिंग, माउंटेनिअरिंग सगळं येतं. तात्या, हा काय प्रकार आहे? अहो, 21व्या शतक येणार आहे आणि ही बाबा आदमच्या काळातली पद्धत तुमच्या मुलाला तरी कशी काय आवडली? मला मान्यच नव्हती. मग आलातच कसे? सोनाली, काढे तोंडावर. मला क्षमा करा, मी तिची समजूत घालेन. आपण पुन्हा भेटूया. कृपया काही गैरसमज करून घेऊ नका. तात्यासाहेब, मित्र आहात म्हणून काही बोलत नाहीये. जो काही प्रकार झाला तो बरोबर नाहीये. चला रे. सोनाली, चांगले पान फेडले. वा, काय मुलगी आहे. नवसानं झालेली, लाडकी. काय तमाशा, काय पांडित्य. छाती अगदी गर्वानं फुगून आली. परमेश्वरा, परमेश्वरा, धन्य झालो, कृतार्थ झालो अगदी. शिक्षणानं बुद्धी सतेज होते. ही अशी मन प्रगल्भ होत. हे असं थोडा मोठ्यांची टिंगल, सज्जनांची टवाळकी. शिक्षणाची ही किमया नाही. ज्ञानेन पवित्रम इह विद्यते. पावित्र्य नासवलं रे सारं या घराण्याचं. या पोरी. मामनजी, हो मामनजी, किती त्रास करून घेताय. तुम्हाला काय वाटतं, हा झालेला प्रकार आम्हाला आवडला असेल? नाही, पण तुम्ही अशी डोक्यात राग घालून घेऊ नका मामनजी. त्यामुळे सारं घर उदासीन होतं. माझं ऐका, माझी विनंती आहे तुम्हाला, काही दिवस हा विषय विसरून जा. मी तिची चांगली कान उघडणी करते. बघते कुठे पाणी मुरतंय ते. सोनाली, चहा घे. मला नकोय चहा. सोनाली, झाला तेवढा तमाशा खूप झाला. चहा घे. बघतेस काय, चहा घे म्हणते ना. आई, आई कुणाला म्हणतेस ग? हा, माझ्या सुखाला दृष्ट लावली ग तू. काय मिळवलंस तू? काय पदरात पडलं तुझ्या? आई, आई असं काय ग आकाश कोसळले? आकाश कोसळलं? अगं धरणी कंप झालाय ग. आई, चल हो बाजूला. हात लावू नकोस मला. का का हात लावू नको? सोनाली, अगं सोनाली, का तू तात्यांचा अपमान केलास ग? काय वाईट केलं होतं त्यांनी तुझं? तुला तुला अगदी फुलासारखी जपली ग त्यांनी. तुझे लाड केले. तुला चांगलं सासर मिळावं म्हणून जवळची माणसं पाहिली. कुणाच्या कुणाच्या ओळखीची? तात्यांच्याच ना? अगं, कालपर्यंत ज्याला पाहिलं नाही त्याला जन्माचा जोडीदार म्हणून स्वीकारायचं का? तर म्हणे मित्राचा नातू, ना ओळख ना पाळख, त्याला पती म्हणून स्वीकारायचं. अगं, त्यापेक्षा मी एखाद्या सोने, बस झालं. तुझ्या जागी दुसरी असती तर जीभ हसून हातात दिली असती. आता तोंड उघडशील ते खरं कारण सांगायला. खरं कारण
समजलं? बोल, सांग. लग्न लग्न कुणाशी? आहे कॉलेजमधला मित्र. अरे वा, ज्याचं थोवाड आम्ही आजवर पाहिलं नाही, ज्याची ओळख ना पाळक, त्याला जावई म्हणून स्वीकारायचं? आई तसं नाही ग, पण खरंच तो खूप चांगला आहे. आणि आम्ही बघितलेला वाईट होता? नसेल, पण मला नाही आवडला. अच्छा, म्हणजे तुझी आवड निवड कधीपासून झाली ग? कॉलेजमध्ये जायला लागल्यापासून? सोने, कुणाची मुलगी आहेस तू ग? काही धरबंद आहे की नाही तुला? आता शेवटचं सांगते, आत्ताच्या आत्ता जाऊन तात्यांची माफी माग. त्यांना म्हणा मी चुकले. मी चुकलेली नाही. सोने, मग आजपासून मी तुला मुकले. आई, तात्या, जेवून घेताय ना? नको, तृप्त झालोय मी. सारं भरून पावलंय. आता भूक आणि तहान यांच्याशी संघर्ष आहे अखेरच्या क्षणापर्यंत. सारी उमेदच खचली रे. सावलीनं झाडाला हरवलं. जाऊ द्या तात्या, तो विषय सोडून द्या. माझी शपथ आहे तुम्हाला. मी ही शपथ घातली होती तुझ्या पोरीला. शपथ मोडायचा काळ आलाय आता. तात्या, जेवणावर राग धरू नका. आज 3 दिवस झाले घरात कोणी अन्नाला शिवलं नाही. 2 घास तरी खाऊन घ्या. अरे त्या अविचारी उतावळी पोरीला जेवायला घाला आधी. तरणी ताठी आहे. देहधर्म सोडला तर उद्या एखाद्या वेळेस अंथरून धरेल. तात्या, किती माया करता हो नातीवर. आणि ते अवलक्षणी पोर. सोनाली, सोनाली दारू पण. सोनाली, ए. तुम्हीच तेवढे राहायला होतात. अगं सोनाली, माझा आहे. सोनाली, सोनाली, अगं बाळ, अगं आज 3 दिवस झाले घरी कोणी जेवले नाहीये. सगळे उपाशी आहेत. अगं किती दिवस शिक्षा देणारच तात्यांना? हा, कसला सूड घेतेस तू? अगं त्यांच्या वयाकडे तरी बघ. स्वतः उपाशी राहून तुझ्या जेवणाची काळजी करतायत ते. चल आधी त्यांची क्षमा माग. चल. क्षमा? पण बाबा, माझा अपराध कोणता? अपराध तुला ठाऊक आहे, पण तू आंधळी झालीस. आंधळी. तुला फक्त दिसतोय तो. बाबा, रागावलीस? झपाटले त्याने तुला. झपाटलंय. बाबा, तात्याला चक्कर आली आहे. पाहिलंस, हे सगळं तुझ्यामुळे. माझ्यामुळे नाही, वयामुळे. सोने, काय आरंभलंय काय तुम्ही? हा? जा, मामांजीकडे बघा. जा, मी बघते हिच्याकडे. जा. सोनाली, सोनाली, काय चालवलेस काय तू? हं? अगं, तुझ्या या अशा वागण्याने एका दिवस मामांजीचं प्राण जाईल ग. आई, आई, मग मी काय करू ग आई? काही करू नको बाळ. फक्त 2 घास जेव, म्हणजे मामांजी पण जेवते, त्यांनाही बरं वाटेल. अगं, तुला कळत कसं नाही? ज्याने तुझ्यासाठी एवढं सारं सोसलं त्यांचीही पर्वा नाही तुला. हे बघ सोनाली, तू जर अशीच हट्टाला पेटून न जेवता राहिलीस ना, तर आम्ही सर्व एक दिवशी
तात्या कसं वाटते तुम्हाला आता पहिल्यापेक्षा बरं वाटते ना हां तेच बाबा तात्या अहो सोनी आता जेवायला लागली आहे. तुम्ही दोघेही आता जेवण घ्या भाऊ. असं अरे बाळा हां अरे आपल्या घरावरचं फार मोठं संकट टळलं बरं का. हो ना अनिता तात्यांचा जेवणाचा ताट इकडेच घेऊन झालो नको का आपल्या घराची तशी रीत नाही मी येईन तिकडे. बरं सावकाश सावकाश सोनाली 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 अगं हळू हळू राजा हळू 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 सोनाली काय अवस्था करून घेतलीस का स्वतःची काय होणार आहे तुझं आता मीच माझं शेवट करून घेणार नाही नाही असं बोलू नकोस राजा असं बोलू नकोस ग आई आहे ग मी तुझी माझ्या काळजाला घर पडतात नाही असं बोलावं. सुनबाई आले मामांजी बाळा आले आम्ही पण आले ए सुनबाई आले आले सुनबाई काय मामांजी काय हे बघ हा झाला प्रकार पोरीच्या फार जिव्हारी लागल्याचं दिसतंय. तेव्हा तिला अशा वातावरणात इथं ठेवणं तिच्या तब्येतीच्या दृष्टीनं मला काही खरं वाटत नाही. म्हणजे असं की मी आणि बाळानं ठरवलंय की तिला काही दिवसासाठी तिच्या मावशीकडे पोचवायचं. म्हणजे वातावरणात बदल होईल, जरा गाळ खाली बसू दे, पाणी निवळू दे, मग बघूया काय होतंय ते. कळलं ना काय झालंय ते तुमची साखर वाढली आहे त्यामुळे गोड खायचं नाही बटाटा कमी बिन साखरेचा चहा प्यायचा जमेल ना ग एवढं व्यवस्थित. अहो न जमून सांगतात कुणाला लग्नात जिलेबी हादडत्यात गुराळा जाऊन काकवी पेत्यात बर्फी लाडवाल तर गणितच नाही बाई. म्हणून झाली ना चालती बोलती शुगर फॅक्टरी हा तर आता नीट काळजी घ्यायची नाही तर एक दिवस. हा मी बरी होऊन देईन बायको आहे त्यांची लग्नाची ठेवलेली नाही. बर बर आता ही औषधं लिहिली आहे ती नीट जाताना घे विकत व्यवस्थित दे नीट काळजी घ्यायची हा या आता. हा चला आता बस भांडू नकोस. काय ग बाई एक एक पेशंट तरी येत आहेत. मॅडम काय ग पेशंट आला कोण अगं माझी सोनू ये ये या बाळासाहेब या. अगं ही सुद्धा पेशंटच म्हणायची नाही का पेशंट सोनू आणि काय झालंय बघ जा आधी फ्रेश होऊन ये तोंड धुवून घे जा. बाळासाहेब काय झालंय हा काय प्रकार आहे. I see. पण आल्यासारखी थोडा चहा तरी घेऊन चला. हे बघ मला तालुक्याच्या ठिकाणी गेलं पाहिजे अगदी महत्वाचं काम आहे. येतो मी फक्त सोनालीची तेवढी काळजी घे. मी आहे ना काळजी घ्यायला. अच्छा अच्छा अनु ए अनु अनु काय गं अगं देवाजवळ सांजवातला आणि तुळशीजवळ निरांजनीला मी देवळात जाऊन येते हा. आणि हो हे आता इतक्यात येतील त्यांना चहा करून दे. अगं पण आई बाबा अजून कसे नाही आले फारच वेळ लागला नाही. अगं त्याला तालुक्याच्या गावालाही जायचं होतं पण खरं सांगू सुनबाई तूच जायला पाहिजे होतं सोनी बरोबर. अहो पण आणि 4 दिवस मुक्का मावशी सोडणार हो आईला. चल तसं नव्हे अनु हिनं जरा सविताला व्यवस्थित सांगितलं असतं. तसं नाही मामांजी
मी यांना सगळं समजावून सांगितलंय. ते सांगतील तिला. अगं आई, हे काय बाबा आले की. काय बाळ, तिकडचं सगळं व्यवस्थित सांगून आलास ना? हो, सगळं व्यवस्थित अगदी झालं. आणि सवितानं अगदी मनावर घेतलंय. ती म्हणाली सुद्धा, सोनालीची तुम्ही अजिबात काळजी करू नका, तिची संपूर्ण जबाबदारी मी घेतली ना. पण आता तब्येत कशी आहे तिची? अगं आई, आता मावशीच डॉक्टरला काळजी कसली. आणि तिच्या खोकल्यासाठी ती स्पेशल ट्रीटमेंट देणार आहे. हो, काहीही करून एकदाची बरी होऊ दे रे बाबा. तात्या, देव सगळ्यांची काळजी घेतोय ना. हा, म्हणूनच तर चाललंय मी देवळात जगदंबेला नवस करायला. जाऊ दे ग. अरे एवढासा खोकला, तू उगाच राईचा पर्वत करून बसलीस. काय म्हणालात? हा, नाही, तू देवळात जाऊ नये, जा. हा? येते हा मामाजी. अनु, मला गरम गरम चहा बनवून टाक. हा, छान पैकी. मलाही थोडा चालेल. सोनाली, 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 सावकाश सावकाश बेबी, सावकाश. हा, सावकाश. गॉड, अजून हिचा ताप उतरलेला नाहीये. मावशी, घाबरू नको बेटा, घाबरू नको. हा, घाबरू नको. मी तुला आता एक इंजेक्शन देते, मग तुला बरं वाटेल. हा सोन्या, हा? झोपते का तू? झोप. हा, सुमा, जाते इंजेक्शन घेऊन. ये बेटा, ये. झोप, झोप. घाबरू नको. हा, आता इंजेक्शन दिलं की मग तुला संध्याकाळपर्यंत आराम वाटेल. हा राजा, हा? येते ना ते इंजेक्शन घेऊन. हा, दे. मॅडम, आत्ता तब्येत बरी आहे ना? तसं नाही ग. 7 दिवस झाले अजून ताप उतरत नाहीये. त्यात इतरही अनेक कॉम्प्लिकेशन्स. मला एक कळत नाही, एक साधा ताप आणि इतके दिवस. मग आता? आता काय, प्रयत्नांची शिकस्त करणं एवढंच आपल्या हातात एक शस्त्र राहिलेलं आहे. प्रयत्न, 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 प्रयत्न. बाळ, बाळ, हॅलो. माझे सगळे प्रयत्न फुकट गेले. म्हणजे अरे आत्ताच माझ्या मित्राकडे जाऊन आलो मी. काय म्हणाले ते? स्थळ हातातून गेलं. स्थळ हातातून गेलं म्हणजे? त्याने आपल्या मुलाचं लग्न दुसरीकडे ठरवलं. चला, म्हणजे सोनालीला जसं हवं होतं तसं झालं. म्हणजे आम्ही जे काही करत होतो ते सगळं चुकीचंच होतं, होय ना? तसं नव्हे मामांजी, तुम्हीच पाहिलं ना, पोरीला स्थळ पसंत नव्हतं. संत नाही म्हणे. माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलं त्या कार्तीनं. म्हणजे आम्ही जणू काही तिच्या मार्गातले काटेच आहोत. पण तेच काटे मनाला पोचले की अंतःकरण रक्तबंबाळ होतं. आणि एकदा आमचा फुगा फुटला की मग फोटो लावायचा भिंतीवर. मामांजी, मामांजी असं अभद्र बोलू नका. माझी शपथ आहे तुला. आनंदा, काय रे? अगं, किती काय? वेळ लावतोस? काय झालं? मला एक सांग, किती अंत बघणार आहेस माझा? फक्त एवढा कोर्स पूर्ण झाला की बस. एवढा कोर्स पूर्ण झाला ना की फक्त तू आणि मी दूर जाऊ, दूर एकांती. किती गोड बोलतोस रे. हा, म्हणजे गोड गोड अंडा नाही ना. ए आनंद, बघ हा, मी रुसले तर महाग पडेल. आणि रागावलीस तर भारी पडेल. मग आपल्याला रुसवाच परवडला बुवा. का रे? कारण रुसण्यातच लपलेलं असतं खरं प्रेम. खरंच रे आनंद, अरे या प्रेमानेच तर मला जिवंत ठेवलंय. आता मी कधीच
असं बोलायचं नाहीये, नाहीतर तुझ्या आधी मी. सोनाली, बाळा कोणाशी बोलत होतीस? काही नाही. कुठे काय? कुणाशी बोलत होतीस? मी हं? बोलत नव्हते. मी नव्हते. अच्छा, तू बोलत नव्हती, नाही. मग तो तुझ्याशी बोलत होता? हो. नाही, तसं नाही. तसं नाही, मग कसं जमेल तसं? नाही म्हणजे अगं सोनाली बाळा, मी तुला आराम करायला सांगितला होता आणि तुझं का हळू बाळा, हळू 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 राजा, हळू हळू. झोप 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 झोप. सुमा, सुमा, माझं सगळं इंजेक्शनचं साहित्य घेऊन ये. सुमा, दुसरी सिरिंज दे. हे घे, बाटली दे. आणि तिला सांग लवकरात लवकर रिपोर्ट पाठव. टेप दे. अरे पोरा, आधी काळजी घेतलं असतं तर बरं झालं असतं. समजा संपलं आता. ऐकलंस ना अनिता, म्हणून मी नेहमी म्हणते सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या. आता तुझंच बघ ना, मांडलास ना संसार, जमला ना सगळा थाटमाट. पण ह्या काठीच्या नशिबात काय आहे कोणास ठाऊक. आई, तू उगाच काळजी करतेस. बघ काही होत नाही तिला. येईल बघ ताळ्यावर. आता गेली आहे ना मावशीकडे, गेली आहे ना. आहे का तिला इकडची आठवण? मग खाऊन पिऊन कशी टुमटुमीत होऊन येईल बघ. आणि आई तू तर ओळखणार सुद्धा नाहीस. मॅडम, सोनालीचा रिपोर्ट आलाय. आला का? बरं झालं. अस्मिताचं पत्र नंतर वाचते. HIV positive? How it is possible?
It is possible. No. हा रिपोर्ट नव्हता मागितला. It is possible. नाही मी हा रिपोर्ट नव्हता मागितला. काय झालं मॅडम? मी रिपोर्ट नव्हता ग मागितला. पण अस्मिता तर म्हणते की तिने सगळ्या टेस्ट पुन्हा पुन्हा केल्यानंतर संपूर्ण विचारांती तिनं हा रिपोर्ट पाठवलेला आहे. मग आता काही नाही करता येणार सुमा, आपल्याला तिच्यासाठी काही नाही करता येणार. मला एक कळत नाही सुमा, ही सोनाली एवढी सुशिक्षित सुसंस्कृत मुलगी अशी वागू शकते. सोनाली, उठ जेवून घे. नाही मला भूक नाही. अगं एक ग्लास तरी खाऊन घे. नाही खायची इच्छाच नाहीये. सोमा हा? तुझा सोनाली, मी तुला काही विचारलं तर त्या प्रश्नांची उत्तरं देशील? काय सांगू? हा कोण? सोनाली, हा फोटो कुणाचा आहे? माझा मित्र आहे, फार चांगला आहे, खूप शिकलाय तो, खूप प्रेम करतो माझ्यावर आणि मीही. कुठपर्यंत गेलं हे प्रेम? म्हणजे कुठपर्यंत गेलं हे तुमचं प्रेम आणि कधीपासून चाललंय? 4 वर्ष. माय गॉड. काय झालं का मावशी? नाही, त्याच्या चालीरीती, त्याच्या सवयी, त्याचे संस्कार याबद्दल तुला काही ठाऊक आहे का? असा विचित्र प्रश्न का विचारतेस? आता निघायचं आपल्याला. कुठे? तुझ्या घरी. पण का? ते तुला तिथे गेल्यावरच कळेल. मला वाटतं बाळ, तू एकदा जाऊन ये सविताकडे. अरे खूप दिवस झाले. ठेव. मला वाटतं तात्या, त्यापेक्षा आपण हिलाच पाठवलं तर, म्हणजे पहिल्या खेपेला जे जमलं नाही ते ती आता करू शकेल. योग्य आहे तुझं म्हणणं. आपण तसंच करूया. कारण सोनूची कान उघडणी कर म्हणून ही सविताला सांगितलं. बरं, तुझी तब्येत पण सुधारलेली असेल चांगली, आणि रिझल्ट सुद्धा जवळ आलाय. अरे म्हणजे एका दगडात 3 पक्षी. अहो 3 नव्हे 4. आता हा चौथा पक्षी कोणता? अरे जरा तिला आधी बसू तरी दे. नाहीतर काय, यांचं आपलं मध्ये मध्ये. अहो मामनजी, आपल्याला देव पावला. देव पावलं? म्हणजे झालं तरी काय? अहो दुधात साखर आणि साखरेत वेलदोडा. प्रस्तावना लांबली, मुद्द्याचं बोला. बर, त्याचं काय मामनजी, माझी मैत्रीण भेटली होती देवळात. ही दुधात साखर. तिने आपल्या मुलाचं गाऱ्हाणं मांडलं. हा वेलदोडा. मामनजी, यांना सांगावं काहीतरी.
आणि बाळ जरा तिचं म्हणणं ऐकून तरी घे. ठीक आहे, गप्प बसतो. तेच म्हणते मी. लग्न झाल्यापासून हेच ऐकतोय. अरे आता तू गप्प बसायला काय घेशील? बर, गप्प तर गप्प. आता एक शब्द बोलत नाही. तर मामांची त्याच्या लग्नाची बोलणी चालली आहे आणि हा एक एक मुलगी नापसंतच करतोय. असं ते का बरं? अहो त्याचा हट्ट आहे. कसला हट्ट? गप्प. त्याचं म्हणणं आहे मी लग्न करीन तर सोनाली इनामदारशीच. तात्या, मी मध्ये बोलू का जरा? मला एक सांग, असा हट्ट धरण्याचं त्याचं कारणच काय? मामनजी, तू सोनालीचा वर्गमित्र, अतिशय हुशार, स्कॉलर. त्या दोघांनी गॅदरिंगमध्ये एका नाटकात काम केलं होतं. तेव्हापासून त्यांना सर्व मुलं चिडवायची, म्हणायची अगदी खऱ्या नवरा बायकोसारखं वाटतं हा. मग काय जमणार का जोडी? हो, मग पुढे काय बाई? अगं पुढे काय, ती म्हणे अशी लाजली. मग त्यानं खुणगाटच बांधली. ती त्यानं बांधली असेल ग, पण मुलगा काय करतो ते आधी सांग. MD आहे, भरपूर कमवतो. पुण्यात बंगला आहे, हॉस्पिटल आहे, शिवाय एकुलता एक, देखणा, गोड स्वभावाचा. अय्या, किती ग्रेट नाही, नशीबच म्हणायचं सोनालीचं. आपण तर अगदी खुश आहोत या स्थळावर. सुनबाई, आता ही सगळी जबाबदारी तुझी बरं का? आणि तूच जाऊन सोनालीला घेऊन ये बघू लगेच. पुन्हा एकदा या घरात आनंदाचे दिवस येऊ देत. खरंच आहे, किती दिवसांनी आनंदाने फुलेले चेहरे आहेत आपल्या सर्वांचे, या घराचे. आई तू अशीच जा आणि सोनालीला घेऊन ये ग परत. आता तिची तब्येत आहे कशी टुमटुमीत झाली असेल नाही? एकदा सुद्धा येणार नाही तिला इतकी. काय झालं हिला असं? काय झालं सविता? थांबा, आधी काही विचारू नका, तिला आपण आतमध्ये घेऊन जा. ये बाळा, ये हा ये. हळूहळू पाहिजे. हा ये हा. दम लागतं का त्याच्यातून? हो, सावकाश. ये झोप. सविता, काय झालं गं माझ्या राणीला? काय अवस्था झाली? आई, तात्या, जा तू बघ जा, आले मी जातो. धीर धर तात्या. काय झालं तिला? सांगते, पण मनावर संयम ठेवा, धीर धरा, मन घट्ट करा. अगं पण काय झालं ते तरी सांगा दे. होऊ नये ते झालंय. म्हणजे नक्की काय झालंय? ज्याच्यावर उपाय नाही असा रोग झालाय तिला. उपाय नाही? अगं म्हणजे झालंय तरी काय? तिला तिला सांग ना.
कशामुळे? ज्याच्यामुळे होतो ते सगळं विचारून पाहिलं मी. ती नाकारते, शपथ घेऊन सांगते. पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, तिला कोणी बोलू नका. अगं अत्यंत वाईट अवस्थेत आहे ती. का असा विश्वासघात केला तिला आमचा? या घराचे संस्कार कुठे कमी पडले होते? असं काय पाप केले मी? हा दिवस दाखवणे आधी मला इथून उचललं का नाही? तात्या असं डोक्यात राग घालून घेऊ नका. माझं मन सांगते, अहो आपली सोनाली तशी नाहीये, पण तिला आता सहानुभूतीची गरज आहे. हा, तिला कुणी काही बोलू नका. अगं मग ह्याच्यावर उपाय तरी काय? देवावर भरोसा ठेवायचा आणि उरलेलं आयुष्य शांतपणे जगू द्यायचं. हे घे, ही औषधं मात्र तिला वेळेवर देत जा. उपाय काहीच नाही म्हणतेस, आणि हे औषध? लक्षात आलं माझ्या. अगं आणखी काही गुंता वाढू नये म्हणूनच काळजी घ्यायची. निघू मी आता. मी मधनं येत जाईल. तात्या निघते मी. काळजी करू. सोनाली, सोनाली, हा फोटो कुणाचा आहे? माझा मित्र आहे, फार चांगला आहे, खूप शिकलाय तो, खूप प्रेम करतो माझ्यावर. आणि मी. कुठपर्यंत गेलं हे तुमचं प्रेम आणि कधीपासून चाललंय? 4 वर्ष. माय गॉड. काय झालं का मावशी? नाही, त्याच्या चालीरीती, त्याच्या सवयी, त्याचे संस्कार याबद्दल तुला काही ठाऊक आहे का? मे आय कम इन मॅडम? येस, कमी. बसा. मी आनंद कुलकर्णी. लक्षात आलं माझ्या. कशावरून? याने सांगितलं. हा फोटो तुमच्याकडे? हा फोटो सोनाली इनामदारकडे होता, बरोबर? हो. कशासाठी? आमचं प्रेम आहे. तुम्ही? मी सोनालीची मावशी. तुम्ही मावशी? हो. आणि सोनाली कुठे आहे? तिनं जिथं असायला हवं तिथंच आहे ती. मला एक सांगा, तुमचं हे प्रेम कुठपर्यंत पोहोचलंय? म्हणजे तुम्ही प्रेमाच्या किती पायऱ्या चढून गेलात? मला काही कळेन असं झालंय. अच्छा, म्हणजे न कळताच हे घडलं का सगळं? काय घडलंय? हाच प्रश्न मी तुला विचारणार आहे. तुम्ही गेली 4 वर्ष हे जे प्रेमाचे काही खेळ खेळताय त्याच्या शेवटच्या टप्प्यात नक्की काय घडलं? शेवटचा टप्पा? मिस्टर आनंद कुलकर्णी,
प्रेमातला शेवटचा टप्पा म्हणजे उतावीळपणानं केलेली शय्या सोबत. नो नो मॅडम, आमच्यात तसं काही घडलेलं नाही आहे. हो, खरंच आम्ही तसलं काही केलेलं नाही आहे. हे बघा, खोटं बोलून बळी जाणाऱ्या प्रियसीला तुम्ही वाचवू शकत नाही. माइंड वे. बळी? कुणाचा बळी? कसला बळी? हो हो, बळी. सोनाली एड्सचा बळी ठरलीये. माय गॉड. पण मॅडम, हे शक्य नाहीये. दिस इज इम्पॉसिबल. हो मॅडम, खरंच आमच्यात तसं काही घडलेलं नाहीये. तुम्हाला माझा संशय येतो ना? तुम्ही माझं रक्त चेक करा. मी शब्दावर सांगतो, खरंच आमच्यात तसं काही घडलेलं नाहीये. मग हे घडलं कसं? हे बघ कुलकर्णी, एड्स काही आकाशातून पडून लोकांना होत नाही. तू जर मला अशिक्षित समजत असेल तर तू नीट ऐकून घे. मी गावात जरी राहत असले तरी एक डॉक्टर आहे. एड्स काही असाच होत नाही. एकतर तो एड्स बाधित स्त्री किंवा पुरुष यापासून दुसऱ्याला होऊ शकतो, घाणेरडी सुई वापरल्यामुळे होऊ शकतो, किंवा आईकडून गर्भाला होऊ शकतो. अन्यथा एड्स होत नाही, होऊ शकत नाही. एक मिनिट मॅडम, तुम्ही दुसरं कारण काय सांगितलं? काय सांगितलं? माय गॉड. नो नो नो. सोनाली, नो. काय रे, एक दिवस तर चढू देत ना. नाही, ऑर्डर इज ऑर्डर. मी लीडर आहे. हे आम्हाला लीडर. तोंड बघ तोंड. सोनाली. ओके बॉस. आनंदा, मस्त आहे रे. काय? नाही, तुमची जर लव्ह स्टोरी संपली असेल ना, तर आपण ज्या कामासाठी आलोय ते करू. कोणतं रे? रॉक क्लाइम्बिंग. चला, मी वर जाऊन तुमच्यासाठी दोर टाकतो. आनंद जपून. हो. Climb! Climb!
सोनाली, सोनाली, असंच काय रक्त बघ किती वाहत आहे चल हॉस्पिटल मध्ये नेऊया चल 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 लवकर लवकर आराम आराम आनंद सांभाळून समोर डॉक्टर, 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 बोल पाहिजे हा थांबा काय गडबड आहे डॉक्टर, हिचं रक्त खूप चाललंय आणि हिला ऍडमिट करायला पाहिजे. ठीक आहे. बाहेर थांब प्लीज डॉक्टर. अहो प्लीज काय, ही पोलीस केस आहे, आपण हात लावणार नाही. तुमच्याकडे पोलीस सर्टिफिकेट आहे? आपण हिचा जीव चालला आणि तुम्ही. माझा नाईलाज आहे, कंडिशन सिरियस आहे हिची. अहो तिचा जीव वाचवणं तुमचं कर्तव्य आहे डॉक्टर. कबूल आहे, पण शक्य असेल तर. डॉक्टर, आपण थोडं बाहेर बोलूया का? हो येस. डॉक्टर किती पैसे घेणार? पैसे? अहो काय बोलताय काही? किती पैसे घेणार? अहो हे घ्या, हे घ्या, हे घ्या, एवढेच आहेत माझ्याकडे आता. ठीक आहे, ठीक आहे, मी बघतो, प्रयत्न करू. नाही नाही, प्रयत्न नाही डॉक्टर, प्लीज प्लीज. ती मला जिवंत हवी आहे. अच्छा, म्हणजे भलता जीव जडलेला दिसतोय तिच्यावर. तुम्ही तुमचं काम करा. ओके ओके. काय झालं डॉक्टर? भलताच रक्तस्राव झालेला दिसतोय. हो. हिला ताबडतोब रक्त द्यायला हवं. कोणता गट आहे हिच्या रक्ताचा? ओ पॉझिटिव्ह. पण तो गट आमच्याकडे सध्या उपलब्ध नाही. नाही तुमच्यापैकी कुणाचा ओ पॉझिटिव्ह? नाहीये. मग नाहीलाच आहे. हं? पण काय करायचं? डॉक्टर, हिचे प्राण वाचवा. अहो पण मी काय करणार? हं? एक मिनिट डॉक्टर, हे घ्या. हं? अहो अहो काय करताय? आणि आणि हे घ्या. अहो प्लीज डॉक्टर, हो, प्लीज, मी हात जोडतो. प्रयत्न करतो. चला तुम्ही सगळे बाहेर थांबा. पण बाहेर थांबूया. हो हो. नाम्या, लक्ष कुठे गेली? लक्ष अरे लक्ष कंच्या खोलीत आहे तो आज? आहे की तिथं मेल्या पडलाय. अरे अरे चल बाबा चल. अरे चल, तुला पैसे देतो. चल, फक्त रक्त दे ना तो. चल 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 देतो. चल अरे हो की. अरे हळू हळू. अरे जम पडते. अरे अरे हो की. अरे अरे यार आनंद, एवढं टेन्शन घेऊ नकोस, होईल रे ती बरी. नशीब समज आपल्याला हे आरोग्य केंद्र मिळालं, नाहीतर. असं बोलू नकोस रे, मला सहन होत नाहीये. अरे अरे सांभाळ स्वतःला तू. आनंद, कोणतरी येते. थांब जरा, पडू नको. अरे वै दादा, नामा असं करू नको. शिस्तीत. काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम. कृपया
तिला वया वेळाने. अरे वा आलास वा, नाम्या, हा? चल घेऊन ये. चला चला. पैसे द्यायचे की. ते घ्या पडा जावा. आणि माझे पैसे कमी होते तो. तुम्ही रक्त दिलात हो फार उपकार झाले माझ्यावर तुमचे. हो उपकार कसले ते तुम्हाला पाहिजे का? फक्त पैसे द्या. पैसे पैसे नाही आहेत हो माझ्याकडे आता. पण तुम्ही राहता कुठे? कोळशेवाडी हे तर जवळ आहे. हो का? धन्यवाद. टाटा. डॉक्टर ही शी फाईन नाव? येस शी इज ओके. हो थँक गॉड. थोड्या वेळानं शुद्धीवर येईल ती. तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. थँक्यू डॉक्टर. तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर. हो उपकार कसले? डॉक्टरचं कर्तव्यच होतं ते. अच्छा हे सगळं असं घडलं. तिला वाचवण्याचा दुसरा कुठलाही मार्ग त्यावेळी उपलब्धच नव्हता. आणि आमची तुकडी परत आल्यानंतर तिनं आम्हाला शपथच घातली की तिच्या घरी यातलं काहीही कळू नये, कारण या साऱ्या प्रकाराला तिच्या साऱ्या घरातल्यांचा तीव्र विरोध आहे. अच्छा आय सी. डोंट वरी. मला तो डॉक्टर आणि दवाखाना आत्ताच्या आत्ता बघायचा आहे. माणसाच्या बुरख्याआड दडलेल्या जनावरांना या जगात उघडं पाडायचंय. चल मला तो दवाखाना आणि डॉक्टर आत्ताच्या आत्ता दाखव. येस. थांब थांब लक्ष्मी, हे घे. हो 2 घास माझ्या हाताने भरू देव माझ्या मुलीला. अजिबात नाही, दुरून भरवायचं आणि ते सुद्धा या चमच्यानं. समजलं? पण ह्याने काही तसं होत नाही हो. आणि झालं तर काय? ते काही नाही. मला विषयाची परीक्षा बघायची नाहीये. तुला आज जाऊ देतोय ते तरी बरोबर करतोय की नाही कुणाच ठाऊक. सोना सोना रे घे राजा 2 घास खाऊन घे. आई तू रडू नको. मी माझं दुःख भोगेन. सोना तू असं का केलंस ग? आई तुझी शपथ घेऊन सांगते मी तसलं काही केलेलं नाहीये. अगं नाही केलंस, पण आम्हाला बदनामी सहन करावी लागते ग. सारं गाव आमची बदनामी करत. घरी दारी देवळात विहिरीवर पारावर निंदा नालस्ते होते आमची. काय करू ग मी, काय करू, काय करू? बघायला पाहिजे.
अरे काय चालवलं काय तुम्ही लोकांनी? इकडे काय सिनेमा बघायला आलात? आला तरी बरं, बघायला तिकीट नाही लावलं. सहन होत नाही रे आता. तात्या, आता सहन केल्याशिवाय दुसरा उपाय नाही आपल्याला. अरे बघायला काय हरकत आहे? अरे चल की नाकाला रुमाल लाव. नाही तर काय. या या तुम्ही पण या. माझ्या घराघराच्या आबरूचे धिंडवडे निघाले ते पहा. जा जा पहा. तात्या तसं नाही, एडस रोगी असते तरी कसा हे पाहतोय आम्ही. सोना, सोनाली, ये राजा, 2 घास खाऊ घे. अरे चमच्याने भरवायची पाळी आली रे. ती बी लांबन. नाही तर काय, ओळखत पण नाही चेहरा, पार चिपाडागत झालाय. अरे अशी झिजून झिजून मारणार आहे ती. तूच पाहिजेस का मी काय केले? आणि तुम्ही कोण? आम्ही कोण? डॉक्टर कुठे आहेत? कोण डॉक्टर? कोण डॉक्टर? इन्स्पेक्टर याची गचंडी धरा, म्हणजे बोलेल पोपटासारखा. आत आहेत, आत आहेत, आत आहेत. आत आहेत काय? साहेब मारू नका, मारू नका, साहेब मारू मारू. अहो, साहेब, अहो. मॅडम हाच तो डॉक्टर. असं? कोण तुम्ही? हा काय प्रकार आहे? अरे एका निष्पाप मुलीच्या जीवाशी खेळलास, विकलंस आपलं इमान आणि वर तोंड करून विचारतोस काय प्रकार आहे म्हणून? मॅडम कोण तुम्ही आणि कुणाला बोलताय? तुला हरामखोर, एका मुलीला तू. मुलगी? कोण मुलगी? कुठली मुलगी? 2 वर्षापूर्वी इथं एका मुलीला रक्त देण्यात आलं होतं. 2 वर्षापूर्वी? आपण याला काही पुरावा आहे? केस पेपर, रिसिट वगैरे? केस पेपर्स, रिसीट. थांब तुला दाखवतो. मी बघतो याच्याकडे. हवालदार घेऊन ये त्याला. मारू काय की? खरं बोल. काय साहेब? त्यांच्यात तू शामिल होस की नाही? याने सांगितलं तसंच केलंय की. खोटं खोटं बोलतोय हा. अच्छा, तो लुकड्या, तो सुद्धा खोटा बोलताय. त्याच्याकडे तू रक्त विकत घेतलास? हा अन्याय, खोटा आळ आहे माझ्यावर. हो, तुला लाज नाही वाटत पैशासाठी सगळे असले धंदे करायला? कसले धंदे? कुणी केले? कुणी केले म्हणजे तू केलेस. नालायक माणसा, तू दूषित रक्त विकत घेतलंस, त्या निष्पाप मुलीसाठी विकलंस. तुला लाज नाही वाटली का रे त्या निष्पाप मुलीच्या जीवाशी खेळताना? तुम्ही अशा कोण लागून गेलात? मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे आणि जबाबदार डॉक्टर सुद्धा. डॉक्टर म्हणजे तुम्ही पण डॉक्टर आणि मी सुद्धा डॉक्टर? लाज वाटते तुला डॉक्टर म्हणायची? तुम्हा सगळ्यांना तुरुंगात खडी फोडायला पाठवायला पाहिजे. आनंदा धर त्याला, जा घेऊन. इन्स्पेक्टर, आता आपल्याला दुसरीकडे जायचंय. चला चल रे. मारू नाही साहेब. हवालदार घ्या त्याला.
धुंडी सगळं असंच असते बघा या मोठ्यांचं. मला तर वाटतंय तिकडेच कुठेतरी लफड जमवलंय. लपड अरे साधं सुद्धा नव असं. अरे का जमा झाले तिथे सगळे? माझी नाच जिवंत आहे अजून. चालते बा इथून सगळे. तात्या शांत राहा, शांत राहा. अरे कसा शांत राहू? सगळ्या घरादाराच्या आबरूचे धिंडवळे निघत असताना शांत राहू? सविता आणि इन्स्पेक्टर. सविता, तू आणि हे काय ग? पोलीस? हो, मला आधी सांग आपली सोनाली कुठे? मला तिला भेटायचंय ग. मी नाही ते आरोप केले तिच्यावर, पण खरं सत्य आता निखळपणे समोर आलंय. अगं आपण समजतो तितकं आपली सोनाली घाणेरडी वागलेली नाहीये. ती बळी ठरलीये समाजातल्या स्वार्थी तत्वांचा, ज्यांना पैशापुढे आपला पेशा आणि जबाबदारी याची जाणीवच उरलेली नाहीये. या डॉक्टरनी पैशा करता आपल्या सोनालीला दूषित रक्त दिलं. ते एड्स बाधित होतं. डॉक्टर म्हणजे साक्षात जीवनदाता असतो, पण हा यमाचा बाप ठरलाय. शी, लाज वाटते मला डॉक्टर शब्द उच्चारायची. एका पवित्र पेशाला काय बिघडवलं होतं रे तुमचं माझ्या मुलीने? हं? काय बिघडवलं होतं? का माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं? बोला, कुठं फेडाली बाप्पा? कुठं फेडाल? कुठं फेडाली बाप्पा? सोनाली कुठे? सोनाली, ये, मी तुला तिच्याकडे नेते. इन्स्पेक्टर, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर कोऑपरेशन. ठीक आहे, पण पोलिसांना रिपोर्ट द्या. चला चल लुगड्या. चल. आई, इकडे ठेवली आहे ग तिला. काय? तुम्ही तिला इथं ठेवली? ओ नो. सोनाली, सोनाली, सोनाली. अरे तुम्ही सगळी पुढारलेली माणसं. या गावचे लोक तुम्हाला मानतात, पुजतात, आणि तुम्ही असं वागता? अगं पण बोलू नका. अरे तुम्हा सुशिक्षितांची ही गत या अडाण्यानं काय सांगायचं? का रे, का तुम्ही असे लांब उभे? हं? काय झालं हिला? महारोग? का हिला वाळीत टाकलं? या या, जवळ या हिच्या. हिला धीर द्या. अरे बाबांनो, एड्स हा रोग भयंकर आहे, पण तो संसर्गजन्य नाहीये. तो श्वासानं, स्पर्शानं किंवा एकमेकांच्या वस्तू वापरण्यानं होत नाही. तर एड्स बाधित स्त्री किंवा पुरुष यांचा दुसऱ्यांशी संबंध आला तर, आईकडून गर्भाला, नाहीतर हिच्यासारखं दूषित रक्त दिला तरच, आणि फक्त तरच हा रोग होऊ शकतो. आतापर्यंत त्याच्यावर उपाय सापडलेला नाहीये, पण हा रोग टाळणं हा एकच उपाय आहे याच्यावर. अरे बाबांनो, ही बघा, ही आयुष्यातून उठली निष्पाप पोर, आणि ते नराधम ठरलेत मारेकरी. त्यांनी एक अक्षम्य गुन्हा केला, पण तुम्ही दुसरा गुन्हा करू नका.
एड्सच्या कुठच्याही रोग्याला वाळीत टाकू नका. त्यांची सेवा करा. त्यांना उरलेलं आयुष्य सुखासमाधानाने घालवण्यासाठी धीर द्या. अहो, ही तुमची माझी सगळ्यांचीच लढाई आहे. यात तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेतलं नाही तर ही लढाई जिंकणार कशी? बघा बघा, या पोरीनं आपल्या आयुष्याचं निरांजन केलंय हो, तुमच्या आयुष्यात प्रकाश पाडण्यासाठी. अंधश्रद्धा, गैरसमजुती यांनी व्यापून टाकलेलं आकाश आज मोकळं होऊ द्या आणि उरलेलं आयुष्य तिला सुखासमाधानाने घालू द्या, प्रसन्न वातावरणात घालू द्या. या भेटा हो तिला, भेटा. झाले